10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वाशिम जिल्हा सत्र न्यायालयानं एका प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला. 2011 साली कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणात 9 पोलिसांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. वाशिम जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल दिला असून या निकालामुळे पोलीस दलाला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 9 मे 2011 रोजी रिसोड पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे यांच्यासह 8 पोलीस कर्मचाऱ्यांनी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या वाढोणा येथील पारधी वस्तीवर धाड टाकली होती. या धाडीमध्ये बेग्या पवार या तरुणाला एका चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून अटक करण्यात आली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी पोलिसांनी त्याला मारहाण केली होती. केलेल्या मारहाणीत 10 मे 2011 रोजी बेग्या पवारचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सीआयडीने 34 दिवस तपास करून खुनाचा गुन्ह्यासह स्पेशल अॅट्रॉसिटीचाही गुन्हा पोलिसांवर दाखल केला होता. आता तब्बल 15 वर्ष 1 महिना 23 दिवसानंतर या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळाला. बेग्या पवार यांच्या आईनं दिलेल्या माहितीनुसार बेग्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नव्हता. फक्त तो पारधी असल्याच्या कारणानं पोलिसांनी त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात न्यायालयानं आज रिसोड पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे यांच्यासह पोलीस कर्मचारी मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश हिरालाल तारम, नागोराव भगवान खांडके, अशोक निवृत्ती वैद, वसंत कनीराम जाधव या 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. निकालानंतर बेग्या पवारच्या आई वडिलांनी न्याय मिळाल्याचं सांगत आनंद व्यक्त केला. तसेच सीआयडी तसेच सरकारी वकिलाचे आभार मानले आहेत. हा ऐतिहासिक निकाल असून या निकालामुळे सर्वसामान्यांनाही न्याय मिळतो ही भावना दृढ झाल्याचं या प्रकरणात पीडित कुटुंबियांची बाजू मांडणारे सरकारी वकील श्रीराम काळू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.